सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला उत्तम जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील महायुतीच्या बैठकीला उपस्थित। राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। नाशिकमध्ये महायुतीमधील बंडखोरी अखेर थंड। गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीमधून माघार। नरेंद्र दराडी यांना पाठिंबा देणार। महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला। मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही। फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील। नरेंद्र दराडी यांना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीतेंकडून विश्वास व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। रेश्मा काळेंकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार सुरू। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये नाराजी नाट्य। झडपी वातावरण। शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर। भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही। अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्येच आरोप प्रत्यारोप। मॅनेज झालात का? 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा। यशोमती ठाकूर यांचा आरोप। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयात उपचार। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट। माझा डिजिटल प्रचार सुरू। आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटलच्या बाहेर या, यशोमती ठाकूर यांनी सुनावलं। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यामधील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये नेत्यांची टोलेबाजी। भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू। खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना माहिती। सुनील तटकरे यांचा भुजबळांना टोमणा। रुपाली चाकणकरांच्या नोटीशीवरून रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवली। ट्रम्प यांच्या अमेरिकेमधूनच नोटीस हाडाल की काय? ठोंबरेंची पोस्ट करत चाकणकरांना डिवचलं। उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात। शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार। पुणे विद्यापीठ परिसरात तरुणांचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट। अमेरिकेत कोण कोणास भेटले अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट, तर तो फोटो AI जनरेटेड असेल। अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फडणवीस बोलणार। मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन। ओमान समुद्रात अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यामध्ये 3 भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू। 21 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जण अद्याप बेपत्ता। ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्यानं संपर्कात। महामंडळाच्या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकार्यक्षम अधिकारी, त्यांना जुमानत नाहीत। खोत यांची प्रताप सरनाईक यांच्यावर टीका। एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता दिला जाणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। एसटीवर दरमहा 13 कोटींचा भार पडणार। फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार। 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानामध्ये उतरणार। रात्री 12:30 वाजता मेक्सिको दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना।